मित्रांनो, हा माझा 43वा व्हिडिओ. चला आता सुरू करूया आणि काय विषय आहे ते बघूया. आजच्या व्हिडिओमध्ये विषय आहे ब्रेन ट्यूमर म्हणजे काय, त्याची लक्षणे कोणती, अशा प्रकारचा आपला विषय आहे. तर आपण बघूया काय ते. साधारणतः 4% भारतीय लोकसंख्या मधुमेहाने ग्रस्त असतात, म्हणजे आहेत. रुग्णाची अनुमानित संख्या 15 अर्बापर्यंत मोजली जाते. इतर देशांच्या तुलनेत हा आजार भारतात एखाद्या व्यापक नाही जेवढा अमेरिकेत आहे. इतर देशांच्या तुलनेत हा आजार भारतात एवढा व्यापक नाही जेवढा अमेरिकेत आहे. तर काय पुढे बघूया. मेंदूमध्ये एक छोटीशी गाठ निर्माण होणे जीवघेणे ठरते. तसं तर उपचारशास्त्रात ब्रेन ट्यूमरवरील इलाज सहज असल्याचे सांगितले आहे, पण सतर्क राहणे गरजेचे आहे. उपचारशास्त्रात ब्रेन ट्यूमरवरील इलाज सहज असल्याचे सांगितले आहे, पण सतर्क राहणे गरजेचे आहे. डोकं दुखणे ही एक सामान्य समस्या आहे, पण जेव्हा ही समस्या सातत्याने होते तेव्हा मात्र सतर्क व्हायला हवे. याचा अर्थ असा की विशिष्ट कारणामुळे तुमच्या मेंदूवरील दबाव वाढत आहे. याचं कारण ब्रेन ट्यूमर हे असू शकते. कधी कधी ब्रेन ट्यूमरचे निदान झाल्यानंतर 1 वर्षाच्या आत तो एवढे गंभीर स्वरूप धारण करतो की रुग्णाचा जीव वाचवणे अशक्य होते. जर वेळीच आजाराचे निदान झाले आणि उपचार पूर्ण केले तर हा आजार पूर्णपणे बरा होऊ शकतो. व्हेरी गुड. ब्रेन ट्यूमर काय आहे आता बघू आपण. ब्रेन ट्यूमर काय आहे ते. सामान्य पेशी विकास, विभाजन आणि नष्ट होण्याच्या एका नियमित चक्राचं पालन करतात. सामान्य पेशी विकास, विभाजन आणि नष्ट होण्याच्या एका विशिष्ट नियमित चक्राचं पालन करतात. जेव्हा पेशींची नष्ट होण्याची प्रक्रिया पूर्ण होत नाही तोपर्यंत त्या सातत्याने विकसित आणि विभाजित होतात. या असामान्य पेशी एका जागी एकत्र होऊन गाठ किंवा ट्यूमर तयार करतात. तोपर्यंत त्या सातत्याने विकसित आणि विभाजित होतात. या सामान्य पेशी एका जागी एकत्र होऊन गाठ किंवा ट्यूमर तयार करतात. मेंदूच्या कोणत्याही भागात किंवा आजूबाजूच्या सामान्य पेशीच्या विकासात ब्रेन ट्यूमर असे म्हणतात. मेंदूच्या कोणत्याही भागात किंवा आजूबाजूच्या सामान्य पेशीच्या विकासास ब्रेन ट्यूमर असे म्हणतात. हे शरीराच्या इतर भागात घडून नंतर मेंदूमध्येही सामान्य समस्या निर्माण होऊ शकते. लक्षणं काय त्याची. तर ब्रेन ट्यूमरच्या लक्षणांवर त्याचा आकार, स्थिती आणि विकासाचा दर याचा परिणाम होतो. अंधुक दिसणे, कमी दिसू लागणे किंवा डबल विजन ही सुरुवातीची लक्षणं आहेत. डबल विजन, दोन दिसणे. जर डोकेदुखीची समस्या कायम असेल आणि हळूहळू अधिक प्रमाणात वाढत असेल तर ह्या धोक्याचा इशारा म्हणायला हवा. विशेषतः जेव्हा सकाळी डोके दुखते किंवा झोपेतच डोके
खूप दुखायला लागते, त्यामुळे जाग येते. पचन यंत्रणेशी संबंधित समस्या, गर्भावस्था किंवा मायग्रेन एखाद्या कारणामुळे मळमळणे किंवा उलटी असा त्रास होत असेल तर या लक्षणाकडे दुर्लक्ष करू नका. अचानक बोलणे किंवा ऐकणे या क्रियाशी संबंधित समस्या निर्माण होणे. अचानक बोलणे किंवा ऐकणे या क्रियांशी संबंधित समस्या निर्माण होणे हे पण एक कारण आहे. शारीरिक संतुलन टिकवून ठेवण्यात समस्या जाणवणे. शारीरिक संतुलन टिकवून ठेवण्यात समस्या निर्माण होणे हे पण एक कारण आहे. दैनंदिन काम करतानाही समस्या जाणविणे. व्यक्तिमत्वात बदल होणे, चालण्यास समस्या जाणवणे अशी काही कारणे आहेत. जर एखाद्या व्यक्तीस फिटची समस्या नसेल आणि तिला अचानक फिटची समस्या निर्माण झाली तर हे सुरुवातीच्या टप्प्यातील संकेत असू शकतात. अशी काही कारणं आहेत की लक्षणं आहेत की जी ब्रेन ट्यूमर झाल्याची लक्षणं आपल्याला समजायला हवी. म्हणून हा आपला व्हिडिओ आजचा संपलेला आहे. तरी जर आपल्याला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कॉमेंटही करा. नमस्कार. जय हिंद.